नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काही पदार्थ असे असतात ना जे सर्वांना खूप आवडतात, पण आपण जर विकत घ्यायला गेलो तर क्वांटिटी वाईज ते तेवढे येत नाहीत, म्हणजे कमी येतात. तर असाच एक पदार्थ आज आपण झटपटरित्या घरी बनवणार आहोत आणि तो आहे गुजरात स्पेशल खांडवी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. आज आपण ना एकदम इन्स्टंटरित्या खांडवी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी बेसिक साहित्य आपल्याला जे लागतं ते आपण बघणार आहोत. आपण इथे 1 कप बेसन घेतलेला आहे, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे थोडंसं, आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट, पण जास्त नाही, थोडंसं आंबट असलं तरी सुद्धा इथे चालू शकतं. आणि 1 कप आपण पाणी घेणार आहोत. जेवढं बेसन तेवढंच पाणी घ्यायचं आहे. जरा पातळसर आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत, म्हणजे मग आपल्याला जास्त कष्टही लागणार नाहीत एकत्र करायचे. त्याचप्रमाणे हे सगळं एकत्र होईल व्यवस्थितरित्या आणि मिरची, आलं याची पण खूप छान चव याला लागेल. आता आपण हे मिश्रण गाळण्याने गाळून घेणार आहोत, म्हणजे काय होईल, याच्यामध्ये समजा काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या निघून जातील. तसंच आपण इथे आलं, मिरची हे वापरलेलं आहे, त्याचे सुद्धा कण इथे निघून जातील आणि आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट किंवा मिश्रण आपल्याला मिळेल. तुम्ही बघताय ना, एकदम पातळ असं हे मिश्रण इथे आपल्याला मिळालेलं आहे. आता इनिशियल स्टेजला मगाशी मी थोडंसंच पाणी घातलं, पण पूर्ण 1 कप इतकं पाणी आपण याच्यामध्ये वापरायचं आहे. म्हणजे मग इथे जसं इतकं पातळ असं दिसतंय ना आपल्याला मिश्रण, तसं पातळ मिश्रण आपल्याला मिळतं. जेव्हा आपण हे स्टीमरमध्ये स्टीम करतो ना या ताटलीवर, तेव्हा एकदम पातळ लेअर याचा तयार होतो आणि आपल्याला जो एक्सपेक्टेड रिझल्ट असतो पातळ खांडवीचा तो आपल्याला मिळतो. आता इथे मी स्टीमर घेतलेला आहे, त्याच्या ताटलीला थोड्याशा तेलाने ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण याच्यावर इव्हनली स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला कळलं असेल की माझा एक पदार्थ सांगायचा राहिला आणि तो म्हणजे हळद. आता जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे सगळं एकत्र केलं त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी थोडासा खायचा पिवळा रंग ह्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे मग काय होईल की आपल्याला जेव्हा आपण ही खांडवी बनवू तेव्हा जो आपल्याला खांडवीचा पिवळा रंग असतो, डोळ्यांना जो दिसतो, तो रंग आपल्याला इथे मिळेल. आता ही आपली खांडवी आपण 10 ते 15 मिनटं स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायची आहे आणि मग ते झालं की मग ही बाजूला काढून ठेवायची आहे आणि व्यवस्थितरित्या थंड करून घ्यायची आहे. अजिबात गरम असताना हे आपल्याला इथे काप काढून घ्यायची अजिबात गरज नाही, कारण या ताटलीला आपण व्यवस्थित ग्रीसिंग केल्यामुळे आपण जेव्हा केव्हा हे कट करू, हे आता याच्यामध्ये सुद्धा शेपिंग आपल्याला जास्त काही वेगळं द्यायचं नाही आहे. सरळ सरळ
आकाराच्या पट्ट्या कापायच्या आहेत आणि त्याचीच आपण गुंडाळी किंवा रोल करून घ्यायचा आहे. त्यामुळे ग्रीसिंग केल्यामुळे ह्या पट्ट्या आपल्या अतिशय व्यवस्थितरित्या पटकन निघतात आणि आपल्याला रोल त्याचा बनवायला अतिशय सोपं जातं. आणि तसंच मी इथे दाखवते ना तसं सगळ्या बाजूंनी या व्यवस्थितरित्या सुरीनी किंवा कालथ्यानी ह्या अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग काय होतं, समजा खालती काही थोडंसं चिकटलं असेल तर तेही त्याच्याबरोबर व्यवस्थित अलगदरित्या निघून येतं आणि मग एक व्यवस्थित आपल्याला पट्टी मिळते आणि मग आपली खांडवी कुठेही मध्ये अधे तुटत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या व्यवस्थित अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा रोल बनवून तुम्ही बघता ना किती सुंदर असा हा रोल तयार झालेला आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या ताटलीमध्ये जेवढ्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत त्याच्या सगळ्याचे रोल्स आपण बनवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली खांडवी ही तयार झालेली आहे. बघितलंत ना किती कमी प्रमाणामध्ये, म्हणजे साहित्य सगळंच घरगुती होतं आणि अगदी थोडंसं बेसिक साहित्य आपल्याला लागलं. त्याचप्रमाणे आपल्याला जास्त कष्टही याच्यामध्ये घ्यायला लागले नाहीत. जर आपण पारंपरिकरित्या खांडवी बनवायला गेलो तर ते खूप वेळखाऊ काम असतं आणि थोडंसं कठीण पण प्रोसेस आहे. म्हणून मग आपल्याला कंटाळा येतो ते घरी बनवायचा, तर त्याच्यापेक्षा विकत का नाही आणू, म्हणून मग आपली ती विकत आणली जाते. तर आता आज आपण इथे इन्स्टंटरित्या ही खांडवी कशी बनवायची ना ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता घरी कधीही कोणासाठीही आपण ही बनवू शकतो झटपटरित्या. फक्त आपल्याकडे बेसिक साहित्य अवेलेबल असेल ना की बस मग आपण कधीही खांडवी ही बनवू शकतो आणि खाऊ शकतो. आता ह्या खांडवीचा आपल्याला थोडासा जो स्वाद आहे तो अजून एन्हान्स करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर वरतून फोडणी घालणार आहोत. पण ही फोडणी पूर्ण अशी म्हणजे हिंग, मग त्याच्यामध्ये हळद अशी सगळी नसणार आहे. तर फक्त थोडंसं साहित्य वापरून आपण इथे ही फोडणी करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे तेल मस्त तापवून घेतलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता पण छान मस्त असा क्रिस्पी झाल्यासारखा वाटला की मग आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. त्या मी अशा जरा मध्ये कापून घातलेल्या आहेत, म्हणजे त्याचा जरा तिखटपणा अजून त्या तेलामध्ये उतरेल आणि तो खांडवीमध्ये पण आपल्याला लागेल याच्यासाठी. तर अशा प्रकारे आपली ही फोडणी तयार झालेली आहे. थोड्याशा मिरच्या आपण इथे थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत या फोडणीमध्ये आणि ही फोडणी आपण ह्याच्यावर घालणार आहोत. तुम्ही बघितलंत ना इथे कुठेही हिंग, हळद मी काही वापरलेलं नाही आहे. आणि मग अशी मी सांगितलं तसं आपण ह्या खांडवीच्या मिश्रणामध्ये सुद्धा थोडीशी हळद आणि थोडासा खायचा कलर वापरल्यामुळे त्याचा जो रंग असतो ना पिवळा, तो परफेक्टली आपल्याला इथे आलेला आहे. आणि ही फोडणी आपण इथे घातलेली आहे. याच्यामुळे ह्याचा जो स्वाद असतो ना तो एकदम एन्हान्स होतो छानपैकी. आणि अशा प्रकारे आपली खांडवी ही तयार झालेली आहे. प्रेझेंटेशन पण तयार झालेलं आहे. तर मग वाट कसली बघायची, चला घरी करून बघूया आपण. तसंच प्रेझेंटेशन करताना आपल्याला आपण इथे थोडंसं ओलं खोबरं सुद्धा वापरू शकतो. त्याचाही स्वाद खूप छान लागतो. तर थोडंसं ओलं खोबरं पण आपण वरतून घालणार आहोत. आणि अशा प्रकारे गुजराती खांडवी ही आपली तयार झालेली आहे. मराठीमध्ये मला असं वाटतं ह्याला सुरळीची वडी असं आपण म्हणतो. तर ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. अगदी झटपटरित्या अतिशय कमी साहित्यामध्ये आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. सगळ्यांना, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाही आवडते. तसंच आपण हे जे मिश्रण पातळ केलं होतं आणि आपण स्टीम करताना जेव्हा हे इव्हनली स्प्रेड केलं होतं त्याच्यामुळे हे ज्या पट्ट्या आपण काढल्या त्या अजिबात जाड झालेल्या नाही आहेत. त्या व्यवस्थित पातळच तयार होतात. आणि अशा प्रकारे ही खांडवी तयार झालेली आहे. मस्त तोंडाला पाणी सुटलेलंच असणार आहे सर्वांच्या. तर ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसंच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. तर अशी ही झटपट होणारी खांडवी तुम्ही नक्की घरी करून बघा. मी तर केलेली आहे
आणि सगळ्यांनाही खूप आवडलेली आहे. तुमच्या घरीसुद्धा ही नक्कीच आवडेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असंच भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही घरचं खा आणि स्वस्त रहा.